हाय, तर स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर बघू शकता इकडं मायलेकीचं गप्पा मारणं चालू आहे. झोप वगैरे झाली आणि आंघोळ झालेली. मस्त असं तिला भाजी नाही आवडत होती, तर कुठली भाजी, तर चला बघूया. तर पहिली गोष्ट, चला मस्त मस्त घेतलं लगेच पटापटा स्वयंपाक करायला. बघा आजचा मेनू होता मस्त एकदम भारी भारी. तर काय मेनू होतं तर चला तुम्हाला दाखवते. आज होता अशा मस्त शेंगदाण्याच्या पोळ्या केल्या होत्या बघा मी मस्त. तर सारण करून मस्त अशी शेंगदाण्याच्या पोळ्या बघा, एकच नंबर झालेल्या. अशा मस्त शेंगदाण्याची पोळी, अरे हे बघा किती छान झालेल्या. आणि इकडं बनवली होती बघा, सारंग आहे इथं. आणि भाऊ आलाय माझा, तर तो इथंच राहते माझ्याकडे, तर त्याच्यासाठी घेवड्याची भाजी बनवली, त्याला टिफिन बांधून दिला. आणि आमच्यासाठी असं मस्त दोडक्याची भाजी बनवली. आणि मला भूक लागलेली, मग मी पहिलं पोरांना भाजी दोडक्याची ना आवडते म्हटलं, मम्मा मी नाही खाणार, तर म्हटलं बस उपाशी. मग मस्त घेतलं मी खायला. पोरांनी सगळ्या भाज्या खायला पाहिजे ना, तर माझी पोरं खातच नाही. मग चला जाऊ द्या म्हटलं. मग इकडं ती ॲपल खायला घेतली. दोघी बहिणीचं भांडणं चालू होतं. त्यांचं भांडणं चालूच असतं सकाळपासून जे रात्रीपर्यंत. तर बघू शकता तिने खाल्लं ॲपल. ती म्हटली मी भाजी नाही खाणार, तिने शेवटी खाल्लीच नाही. मग मी तीच भाजी दिली टिफिनला बांधून, तिला शाळेत पाठवून दिलं. मोठी मुलगी बोलली मी नाही जाणार कॉलेजला. ठीक आहे म्हटलं, तुला जायचं नाही तर बघ म्हटलं, घरी राहायचं. मस्त असे कपडे वगैरे धुवायला गेले, तिला ओरडले थोडंसं. मस्त असे कपडे धुवून बघा, पाऊस येतो एवढं किचकिच वाटतं, पण कपडे धुवायलाच लागणार नाही का. मग कपडे वगैरे धुवून आले. आणि आहो यायचे दुपारी. मग सकाळचं आहो नाही खात, दुपारी त्यांना नवीन जेवण बनवायला लागतं, म्हणजे ताजं ताजं बनवायला लागतं. मग त्यांच्यासाठी असं मस्त बाजरीचं बघा सकाळचं स्वयंपाक आहे. तरी मग ती कॉलेजला नाही जायचं, तर म्हटलं चल मला मदत कर. मग तिला थोडीशी भांडी घासायला लावले. तोंड कसं केलं आहे बघा. मग आहूंसाठी मस्त अशा बाजरीच्या भाकरी, दोडक्याची भाजी होती. आणि इकडं बनवले बघा शेंगदाण्याच्या पोळ्या पण होत्या. असं मस्त पिठलं, एकच नंबर पिठलं भाकरी, वाव एकच नंबर लागतं. मग आहो आले, जेवून गेले. मग लगेच मी घेतलं कपाट आवडं, म्हटलं दुपारचं काय करावं झोप. आणि पोरं बघा कपड्याखाली पैसे ठेवतात, ते रक्षाबंधनला भेटलेले आहेत. मग पोरांनाच आपण नाही घेत पोरांचे पैसे. मस्त असं कपाट आवरायला घेतलं. आणि फायनली म्हटलं चला सगळाच पसारा काढूया म्हणून सगळंच आवरलं बघा. किती पसारा झालाय. छोटं टेबल पण आवरला आणि कपाट पण आवरलं. हे 2च दिवस असं राहणार आणि परत तसंच होणार. तर चला असं मस्त कपाट बघा किती स्वच्छ वाटते. पण हे थोडेच दिवस राहतो, 2च दिवस. मग एवढी थकलेली मस्त. मग बघा काम करून करून थकवा येतो बायकांना, घरात खूप कामं असतात. मग म्हटलं चला सिरियल बघत बसूया. सगळे कामं आवडले की स्वच्छ वाटतं घरामध्ये. तर चला आजसाठी एवढं.